साठी अगदी थोड्याच वेळात मतदान सुरू होत आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आमदार हे हॉटेल ताज लँड्स या ठिकाणी आहेत। आमदार विधान भवनासाठी निघतील। तिथे प्रतिनिधी सुनील सिंग यांच्याकडून आपण अधिकचे अपडेट घेणार आहोत। सुनील, वर्षा, मी बांद्राच्या ताज लँड्स अँड हॉटेलच्या एकदम समोर उभा आहे। या हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे शिवसेना पक्षाचे जे विधायक आहेत 40 आमदार त्यांना इथे ठेवण्यात आलं आहे। त्यांना रात्री मीटिंग पण झाली। त्यांना सांगण्यात आलं की कसं वोटिंग करायचं आहे, कोणाला प्रेफरन्शियल वोट नंबर 1 द्यायचा आहे, कोणाला नंबर 2 द्यायचा आहे। खरं म्हणजे महाराष्ट्रात जसं लोकसभाचं इलेक्शनचं जे परिणाम आला आहे त्याच्यावरनं महायुती ही कुठलाही चान्स घेत नाही आहे, म्हणून त्यांचे सगळ्यांचे पक्षांचे एक आमदार त्यांना बरोबर ठेवण्यात आलं आहे। जसं ताज लँड्स अँडला इथे एकनाथ शिंदे शिवसेना पक्षाचे आमदार आहेत, तसंच ललित हॉटेलमध्ये अजित पवार NCPचे आमदारांना ठेवलं आहे आणि BJPने पण आपल्या आमदारांना कुठल्या एका हॉटेलमध्ये ठेवलेलं आहे। तर प्रयत्न हेच आहे की सगळे एकदम एकाबरोबर राहणार, क्रॉस वोटिंग होऊ शकणार नाही किंवा होणार, आणि त्यांना पण ट्रेनिंग पण देता येईल असं ते म्हणत आहेत। अजून इथे बसमध्ये निघणार आहेत, बस तिथे 2 लागलेले आहेत, पण अजून आमदार निघाले नाहीत। पण एक आमदाराची एक गाडी इथून गेली आहे, असं सांगण्यात येतं की 2 आमदार इथून बाहेर निघाले आहेत। पण सगळे वाट बघत आहेत की ते केव्हा निघतील, कारण 9 वाजता वोटिंग सुरू होणार आहे। मग त्या अगोदर सगळे आमदार इथून निघणार आहेत। तर थोड्याच वेळात असं वाटतं आपलं की, कारण 2 बसेस यहाँ पर लागले समोर दिसत आहेत आपल्याला, कदाचित त्या बसमधून एकनाथ शिंदे शिवसेनाचे आमदार आता इथून निघतील विधान भवनात जाण्यासाठी। निश्चितच सुनील, त्यामुळे आमदार कधी निघतायत, आमदार निघाल्यानंतर नेमकं काय घडामोडी घडतात या संदर्भातले प्रत्येक अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद।